विभाग यांच्या विद्यमानं श्री क्षेत्र अयोध्या या धामामध्ये तुम्ही हा पण सगळ्यांनी जो सप्ताहाचं नियोजन केलं, त्या नियोजनामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला. वारकरी संप्रदायाचे नेम आघात आहेत, पण माणसं वारकरी संप्रदायच बघत नाही. खंत वाटते. आणि पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला लक्षात राहावं, शिकावं म्हणून बोलतो. बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. माणसं ती शिकतात की माझ्याकडे कमी काय आहे हे ज्याला कळतं तो शिकतो. माझ्याकडं कमी काय. आज तुम्ही जे सगळेजण सांगताय ना, तात्याने असं केलं, तात्याने हे केलेलं तुम्ही सांगताय, पण ज्या वेळेला हे करायसाठी तात्याने जे काही दुःख भोगलंय ते तुम्हाला माहित नाही ना. तुम्हाला ते काहीच माहित नाही. मला वाटतं ह्या नाही माहित नसेल. ज्या वेळेला तात्या बडोद्यावरनं आले, मराठीत बोलायलाच येत नव्हतं, पण मला ते कसं करायचं म्हणून पंढरपूरला माझा मठ होता. तात्यानं म्हणलं या तुम्ही राहा, तुम्हाला काय पैसे विषय नाही, फक्त जेवणासाठी. पण त्यांच्या सोयीनं त्यांना धुंडा महाराज देगलूरकरांचं फार गोड सांगायचं. बाबा, धुंडा महाराजांचं कधीच कुणी ऐकलं नाही. सांगतो तुम्हाला, कार्तिकी वारी तुमची बरोबर आहे ना. आषाढीला तुम्ही येत, कार्तिकी वारीला कुठे येता? पंढरपूरला कार्तिकी वारीत ना एसटी जशी जवळ पंढरपूरच्या येईल तशी आपल्या बघ, आता पटकन पहिले लाईन लावायची, देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग निवांत जेवायचं. काय म्हणता? बरोबर ना? काय म्हणता? आता परत नाही बरं का, एक लक्षात परत गर्दी होती. आता उतरले की पटकन दर्शन घ्यायचं आणि मग निवांत जेवायचं. प्रातस्मरणी वैकुंठवासी धुंडा महाराज म्हणायचे, फक्त थोडा बदल कर, चटकन जेव आणि निवांत दर्शन घे, आयुष्याचं कल्याण. आम्ही संतांच्याकडे पाहिलं पण काय घ्यायचं तेच कळालं नाही. म्हणून क्षमा करा. कीर्तन करणं एकदम सोपं आहे. माझी 9 वर्षाची पोरगीने अख्खा महाराष्ट्र गाजवला. बाबांनी परत केलं एकच कीर्तन, परत करायचं नाही. नाही म्हणलं करायचं, आमच्यात ते बसत नाही. 9 वर्षाची होती, तिनं अख्ख्या महाराष्ट्रभर एक कीर्तन केलं. पंचे बाबा परत दुसऱ्या वर्षी आले, क्षमा करा म्हणलं माझी 10,000. पैशाचा विषयच नाही, झिरो. याचं कारण आहे माय बाप, वारकरी संप्रदायामध्ये काय रीत आहे, काय पद्धत आहे, कुठल्या वेळेला काय म्हणायचं याचं आहे. पहिल्या दिवशी सप्ताहामध्ये कीर्तन कशी असावी त्याची एक रेंज आहे. दादा, आम्हाला काही याच्यातलं माहित नाही. पहिल्या दिवशी रूपर असावं, दुसऱ्या दिवशी नामपर असावं, तिसऱ्या दिवशी संतपर असावं, चौथ्या दिवशी संतपर असावं, 5व्या दिवशी एखाद्या वेळेला इकडचं तिकडचं असला तर चाला. आणि मग आमचे अभंग जरा येडे असतात. नमुना जाऊ कसे असतात ते ऐकायचं ना म्हणून. अग ग ग ग ग ग ग कसं करतय मियाव मियाव, अग ग ग ग ग ग ग कसं करतय मियाव मियाव, अग ग ग ग ग ग ग कसं करतय मियाव मियाव, अग ग ग ग ग ग मियाव मियाव. एक जटाधारी दिसत, एक डोळ वटारून पाहत, एक गुरगुर करत, एक गळंकृत करत, आग ग ग ग ग ग कसं करतय मियाव मियाव, आग ग ग ग ग ग ग कसं करतय मियाव मियाव, आग ग ग ग ग ग ग कसं करतय मियाव मियाव, आग ग ग ग ग ग ग कसं करतय मियाव मियाव. तुम्ही माऊलीचा गाथा कधी वाचा. गाथा वाचायला आला तरी पांडुरंगाची शपथ आहे, गाथा वाचाय घरात बसून. तुम्ही ते अभंगच माऊलीचे कधी बघितले? खूप खतरनाक आहे. आता आज त्याच्यावरच चाललंय. याचं कारण आहे माय बाप. म्हणून सांगितलं संतांनी, हे असा 5व्या दिवशी, 6व्या दिवशी उपदेशपर असावा, म्हणजे जागराच्या आदल्या दिवशी, 6व्या दिवशी मागणी आणि 7व्या दिवशी काला हाला. पण जागर म्हणजे काय?
अजून लोकांना माहिती. 9 ते 11 कीर्तन का? खेड्यात कधी असतं का? आमच्यात पहिल्या वेळेस दादा कित्येक अशा गोष्ट आहेत. म्हणून सांगतो याचं कारण आहे आम्ही वारकऱ्यांचा सर्वे केला नाही. त्यामुळं समाजात जो कीर्तन करायला नाव ठेवतो समाजाचं काही चुकतच नाही. ठरलेल्या माणसांच्याकडे बघू दे बघू बरं. माझं आयुष्य जयराम बाबांच्या बरोबर गेले आळंदीमध्ये. काय तुम्ही बघायला पाहिजे होतं. दर गुरुवारी सिद्धपेठातनं दिंडी निघायची माऊलीनं. 2-2 किलो पायात चाळ असायचे. तुम्ही चाळ बघितलं की मी बांधले सुनील वाजवायला प्लॅस्टिकचा कागद टाकायला मग त्याच्यावर नाचण्यानं मी असा विना 2 बोटात घरघर घरघर फिरायचा. ती आळंदी होती. सिद्धपेठ बघाय राहिलं नाही. माऊलीचं बघायचं राहिलं. क्षमा करा महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली कोणाला कळालीच नाही. माऊलीचं कळालं काय? काय कळालं तर फक्त त्यांनी केलेले चमत्कार कर्तृत्व फक्त कळालं पण स्वरूप कळालं नाही. याचं कारण आम्हाला समजलं नाही आणि सज गेलं का नाही ते लय खोल आहे. काय आहे खोल म्हणजे किती खोल? काय नसतं बघा. काय नसतं. आपण अभ्यास करत नाही म्हणून ते खोल आहे. आणि म्हणून मगाचपासून विचार केला की ह्याने तर असे अभंग घेतले. आज मी कुठला घेऊ? आज जागराचा आदला दिवस आहे. म्हणून उपदेशपर प्रकरणातील श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वारकरी आहोत आणि त्यामुळं रामाच्या नगरीत आहोत. रामाचं बी नाव असावं आणि पांडुरंगाचं बी नाव आलं असा दोन्हीचा समन्वय साधला आणि बसल्या बसल्या अभंग सुचला. तुम्ही मगाशी बाबा बाबा सोपा अभंग याला बघ घेऊ कुठला उशीर चिंतन चाललं होतं. आणि म्हणून माझ्या लक्षात आलं माझ्या अल्पबुद्धीने जेवढं बोलतात तेवढं रात्री 12 वाजेपर्यंत याचं कारण आहे मायबाप सांगू. आपल्याकडे आयुष्यभर कशाला चालत नाही फक्त जेवायला वेळ लागतो. याचं क्षमा करा मायबाप. नेहमी लक्षात ठेवा अन्न हे असं आहे बघा. जीवनामध्ये अन्न काय आहे हो? अन्नाचं सुख कधी? गुलाबजाम श्रीखंड बासुंदी ते खाल्ल्यावर जेवणाचं सुख कुणाला? डोकं चालून उत्तर द्या. असं आयरं गैर उत्तर देऊ नका. जेवणाचं सुख कुणाला? ज्याला मिठाई मिळाली त्याला. जेवणाचं सुख कुणाला? डोकं चालवा. जेवणाचं सुख त्याला ज्यानं भुकेचं दुःख भोगलंय त्याला. विठ्ठल विठ्ठल दुःख भोगलं नाही तर तुम्हाला काय जेवणाचं सुख आहे? म्हणून जेवला की परत 2 तासानं भूक लागते कारण तुम्हाला अन्नच कळालं. राहू द्या. याचं काय फार गोड चिंतन आहे तो. इतके डोक्यात मेमरी फुल झालेली आहे पण अति वेगळी चिंतन आहे. आणि म्हणून एक 4 कडव्याचा अभंग घेतलेला आहे. 1 तासाभर बरोबर 9ला 2 मिनिटं कमी असताना जय विठ्ठल करतो. फक्त भक्तीनं वंदलेल्या माता भगिनी माग खुर्चीवाले अजून जरा पुढं सरका. खुर्च्या घेऊन सरका. सरका म्हणजे जरा मला बोलायला ताकद वाटेल. माणसं जवळ असली की जरा बोलाय. या खुर्च्या घेऊन या. या साहेब तुम्ही बी हा बरं या. हा 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 या या पुढे या ना. मोकळे बसले खाली बसलेले पुढे या. ओ पाहुणं भाऊजी या पुढे या. पुढं पुढं पुढे या. पुढं शाबास. हा नाही नाही तुम्ही असू द्या. हा हा या. वा वा वा. भक्तीनं वंदलेल्या माता भगिनी भक्त बांधवांच्या चरणी हात विनंती. जेव्हा जेव्हा माझ्या पांडुरंगाचं नाव येईल तेव्हा तेव्हा सर्व लोक मायबाबांनी मोठ्यानं हातानं टाळीन मुखानं नामस्मरण मोडला की सर्वांनी नामस्मरण काय लिहायचं काय? जेवलाय ना चांगलं ओढं खायला घातले. सर्वांनी नामस्मरण. मला नाही सांग करायचं तुम्ही करायचं. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची
अनुवाद आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पवित्राणाम पवित्र यो मंगलनाम मंगलंज मधुरुदे सद्गुरु जेने तारेलो हा संसार पुरू म्हणून विशेषात त्या दर विवेकावरी मस्तक हे पायावरी या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. सोहळ्यातच यावं जिजुरीत पालखी आल्या नुसता असा फडरा उधळलेला होता लय मजा असते. चला होता अभंगवाणी अशी आहे या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाला नाही म्हणलं तरी यावं नाही म्हणलं तरी कुणी काही म्हणा काहीही करा केवढाही डॉक्टर आला. परवा आमच्याकडे दिंडीचे मालक तुकाराम महाराज यायचे आणि पडलं रस्त्यात आजारी वय झालेलं मी म्हणलं तरी पडलं घरी आणलं आणि व्हेंटिलेटरवर ठेवलं. आम्ही माघारी आलो एक दीड दिवस लाईटच गेली आमच्यातली. व्हेंटिलेटर काय करणार लाईट गेल्यावर व्हेंटिलेटरवर माणूस जिवंत राहत नाही फक्त त्याला एवढं त्याला वाटतं जीवन नसतं ते आधीच गेलेलं असतं. याचा अर्थ आहे ज्याला यावं लागतं त्याला आणि ज्याला जावं लागतं त्याला पण जाणं आणि येणं का करायचं हेच आम्हाला कळालं. का जायचं का यायचं हे आम्हाला कळालं. आला तेव्हा कसा आला आणि सांगू का पूर्वीच्या काळात माणसं म्हणायची आता तुमच्याकडे बघा काय मातामध्ये ज्ञानेश्वरीवर बोटं फिरवतात म्हणजे काय लोकांना वाचन अभ्यास नाही. पण सांगू का माणसं म्हणतात पहिल्या काळातल्या बायकांना शिकलेल्या नव्हत्या. दादा 50,000 5,000 महिलांची माझ्याकडे यादी आहे. किती श्रीमद भागवतातल्या 5,000 महिलांची यादी आहे. एका एका महिलेनं केलेल्या अभंगावर एक माणसानं PhD केली आहे. मनसरच्या डॉक्टरांनी हरिपाठावर PhD केलं. माझं सर्टिफिकेट आहे PhD ते झाले डॉक्टर. पण सांगू का त्या मातेचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही कधीच नाही तुमच्या शेजारी मुसलमान आहेत का हो नाही तुम्ही कधीतरी शेजाऱ्याच्या घरात जा आणि त्या मुसलमानाच्या घरात बघा त्या घरातली म्हातारी तिचं नातवान मांडीव घेते आणि ती नातवाला कशी थोपाडते तुम्ही बघितलं नाही. अल्लाह 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 काय म्हणते कधी बघा ती मॉमेडियन बाय आपल्या नातवाला मांडीव अल्लाह 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 आणि आपली मोबाईल हाड 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 कावळा मेला तरी वा का त्या मातेला शिका 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्म झाळ तुझी मानाड आकांतु जननी दुःखदाय मोकलली स्मरे त्या हरिहरा ढाय श्री कृष्ण माऊली पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा आपलं डबरावर राहायचं. अरे कधीतरी म्हणाला रामकृष्ण हरी नाही ना अभंग तो घेणार होतो तो म्हणलं जरासं झाले राम राज्य काय धरणी धरी पिके गाय ओळल्या दळीता कांडिता जेविता म्हणलं ते नको तो बऱ्याच वेळा लोकांनी ऐकलेला असतो. जरा वेगळं चिंतन आहे. एकच कडवं सुटल पुढचं माझ्या काय पाठ तेवढं एक कडवं सोडवायचा प्रयत्न. म्हणून मायबाप जर आपल्यात जर ठरलेलं आहे सांगू का या विश्वात किती गळ्यात माळा घाला किती साधूंचा अनुग्रह घ्या कितीही वाचन करा कितीही काय करा आणि जेवढ्या जेवढ्या तुम्ही समाधी अवगत कराल त्या समाधीला भेदण्यासाठी अनेक समाज तुमच्या जवळ आहे. किती साधना करा त्या साधनेमध्ये भंग आणणारा अमाप समाज आहे. पण या विश्वाच्या पाठीवर एकच अशी साधना आहे की त्या साधनेला अजून कोणाची माय व्हॅली नाही भंग करायला. त्याचं नाव आहे मृत्यू. विठ्ठल विठ्ठल.
नाही मायबाप. हा, आणि म्हणून खूप वेगळा आहे. आणि दादा सांगू का, आता कितीतरी मेले असतील बरोबर ना. हा, आपल्याकडे तिसऱ्या दिवशीच का सावडतात, आमच्याकडे पद्धत आहे 10व्या दिवशी 10 नाही आमच्याकडे. का तुला माहित आहे, महाभारत वाचा म्हणजे काय आम्हाला कळालं. एक क्षमा करा, एक लक्षात ठेवा, देहाची किंमत एकच, अख्ख्या देहाची किंमत एकच. कुठल्याही पंथात कुठल्याही मार्गात जा, कुठेही जा, पुरला तर 3 मुठी माती, जाळला तर 3 मुठी राख, आणि पाण्यात ठेवला तर पक्षी खाऊन 3 मुठी विष्ठा. याच्यापेक्षा चौथी क्रियाच नाही. देहाचं सोनं करायचं असेल तर जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. सांगू का, जीवनामध्ये तुम्हाला एक मंत्र सांगून जातो, कधीतरी ट्राय करा, कधीतरी ट्राय करा. तुमचं गाव आहे डोंगरावर, बरोबर आहे, डॉक्टर नसतो जवळ, बरोबर आहे ना. अगदी सोपा मंत्र सांगतो बाबा, कधीतरी ट्राय करा. आपली तब्येत बिघडली आणि डॉक्टरकडे जा, विज्ञानानं विकसित झालेलं आहे, माणसं क्वालिफाईड आहे आणि साधनं निघाले, त्याबद्दल दुमत नाही, डॉक्टरकडे जा. पण घरातनं निघाल्यापासून विचारायचं, मला ताप का आला, मला ताप का आला, मला ताप का आला, मला ताप का आला. डॉक्टरकडे जास्त तर 75% तुमचा ताप उतरलेला असेल. 75%. माझ्या हाताखाली 1100 कामगार होते. सकाळी आल्या आल्या 7:45 फॅक्टरीत पोचलो आणि एकदा रजिस्टर हातात घेतलं की प्रत्येक म्हणायचे, आज साहेब रजिस्टर घेऊन वाचलं, सुट्टी आहे कुणाला, अहो 1100 कामगार चालवायचे, चेष्टा आहे एखाद्या इकडे रे काय तुम्हाला ताप ताप काय ताप आला म्हणलं, तो मागच्याला गळाड झालेला असतं का, तो म्हणतो मेलो आता कसं काय. लोकांना 10 वर्षानं कळाले बुवा असे का बोलत होते. तू कामावर आलाय, ड्युटीवर आलाय. आमच्याकडे असा नियम होता, पगार आम्हाला 50 रुपये हजेरी होती, पण इन्सोटी 450 रुपये होता. किती होता? 450. मूर्ख आहे बापाच्या ह्याच्यानं तू इथं आलाय, 500 रुपये बुडवायला व इथं आलाय. आल्यावर काम कर ना, फुल स्टँड काम कर, पैसे का बुडवतोय. आणि याचं कारण मग का ताप आला, त्यानं ठरवलं बाय, पिक्चर बघत बसला, रात्री उशीर झाला, सकाळी बाय कोणा डबा. अहो मी त्यामुळे फॅक्टरी बंद केली. नवीन नवीन पिढीची लग्न झाल्यावर बायके नाही, आता मला कंटाळा आला, खा वडापाव, कामगार मिळत ना त्यावर, असली कंडिशन झाली म्हणून मी विकून टाकली. नको म्हणलं तर दादाच नको. याचं कारण आहे माहिती, आम्हाला मिळालेल्या देहाचं नेमकं काय आहे हे अजून आम्हाला कळालं नाही. आणि म्हणून या देहाला नेमकी ज्याची गरज आहे तेच नाही. आम्हाला अनेक लोकांचं ऐकतो, पण ऐकत असताना आता बघा ते बाबाजी आप 2 पैसा देगे आपका कल्याण. अरे जर तुला पैसे देऊन माझं कल्याण होणार, मग तू का भीक मागतोयस, नाही तू का भीक मागतोयस, तुला 2 पैसे दिले माझं कल्याण होणार, मग तू का भीक मागतोयस. याचं कारण आहे हे बघा, हा हे सगळ्यात हे मी रस्त्याने चाललो होतो आणि असाच आणि चालल्यावर आमच्या राजवाड्यावर एखादी 10ची नोट पडली आणि त्यानं उचलली. ती बाय आपली मागं फिरली. अहो म्हणजे दादा माझी आहे. ते मला हा काय आजी, मी माझी नोट आहे. ते दोघात लागलं. तेवढ्यात मी तिथं गेलो. मी गेलो काय म्हणजे बघाव बाबा, दुसरा निरुषात मी काय घालतच नाही ना आता, त्यामुळं ते म्हणलं बघाव बाबा माझी नोट आहे. म्हणलं इकडे द्या नोट. मी म्हणलं हे नोट आहे. ती म्हणली जय हरी महाराज. म्हणलं तू कोणाची, ती म्हातारी म्हणती माझी, तो म्हणतो माझं. म्हणजे त्यांना सांगा आत्तापर्यंत 2,000च्या हातातनं आली आहे, म्हातारीला सांगा 3,000च्या हातनं आली, तर आता तुझी का त्याची नोट किती हजारातनं फिरून आली तुम्हाला कळालं नाही. याचं कारण आहे जे माझं म्हणायचं ते तुम्ही माझं म्हणत नाही, आणि माझं न म्हणण्यामुळं तुमच्या आयुष्याचं नुकसान काय झालं त्याचं कारण आहे. तुम्ही का तुम्हाला मिळालेल्या मानवाच्या देहाचं चिंतनच केलं नाही, चिंतन केलं नाही. आता उद्या काय आहे, उद्या काय आहे, हा गोकुळाष्टमी म्हणाल, हा बरोबर ना, हा गोकुळाष्टमी मध्ये. मग मला सांगा भगवंताला बायका किती,
16,108 बरोबर आहे. तो भगवान कोण आहे तुम्हाला माहित नाही. तुमच्या शरीरात रक्तवाहिन्या किती आम्हाला काय तुमचं शरीर तुम्हाला नाही माहित. अरे 16,108च रक्तवाहिन्या आहेत. त्यातल्या 8 मुख्य पट्टराण्या आहेत. त्या इथं चेक केल्यावर ही सगळ्यात मेन आहे. इथं आपण गोपीचंद ठीला का लावतो? कारण ही रक्त हे उष्ण आहे, गार होण्यासाठी लावतो. आम्हाला अजून कधीच कळालं नाही. यातून क्षमा करा मायबाप. उद्या महाराज ते सांगणारच आहे. कृष्ण जन्माचं इतकं अप्रतिम वर्णन आहे की कृष्ण फक्त अयोध्येमध्ये सगळ्यातलं सगळ्या आजपर्यंतच्या सगळ्या अवतारातले देव याच्यातला फक्त एकच राम शास्त्रामध्ये आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला, तो फक्त राम. बाकी कुठल्याही अवतारात आईच्या उदरात कुठलाही देव थांबला नाही. ती आता उद्या ती काल्याच्या कीर्तनातली कथा आहे. तो इथं का आला, इथं 9 महिने का राहिले, ते काल्याच्या कीर्तनातली कथा. आणि म्हणून मायबाप आपल्या जीवनामध्ये आम्हाला मिळालेल्या देहाचं आम्हालाच आमचं अजून कळालं नाही. आम्हाला कळालं नाही. मी वारकरी संप्रदायात हरिपाठ खेळता सांगतो ना, अरे ह्याला उजवं डाव आहे, हे उजवं डाव आहे, रस्व दीर्घ आहे. तसं पावलं खेळताना सुद्धा ते आहे, म्हणताना सुद्धा ते आहे, करताना. आणि मग ते रस्व दीर्घ जर कळालं नाही तर तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाही. हरिहरा नाही एक वेलांटीची आड, फक्त एक वेलांटी. आणि आम्हाला तर कशातलंच काय कळत नाही. मराठी कळतं का तुम्हाला? कळतं ना? ओ बाबा खुर्ची बसले. ओ साहेब तुम्हाला मराठी कळतं नक्की? तुम्हाला कळतं नक्की? बघा रामाच्या अयोध्येत आहे तुम्ही, खोटं बोलू नका. खरं कळतं. नोटीला मराठी शब्द काय सांगता का? विठ्ठल विठ्ठल. पुढच्या वर्षी जमलं तर सांगा. माऊलीनं लिहून ठेवलं हे मराठीचे नगरी सुकाळू करवी. इथं सगळं आहे पण आम्हाला करत नाही का? माझ्या सारखं इंग्लिश थोपाडं थोडं वाटतं. कशाला इंग्लिश मिडियम? कशाला इंग्लिश मिडियम? तुम्ही अहो देशात फिरला नाही हो. तुम्ही इथं नुसतं एक आपण ट्रेन आलो होतो तेही 6 काढलं. मी जर्मन वगैरे सगळ्या दुनिया फिरून आलो माहिती आहे का. या जगातलं वर्ल्डमधलं मला बरंचसंच पाठ आहे, बरंचसंच पाठ आहे. मग काही वेळेला माणसं मला लई गमतीनं विचारतात, महाराज तुम्ही फॉरेनला गेला होता? म्हणजे हो. मग ती कशी काय माणसं? ती इकडं आपल्या ऑपेरा हाऊसला, आमच्या ती सातारची हातगाडीत कामाला आलेली, आणि ती ऑपेरा हाऊस तिकडे जवळ ना. मग त्या गोऱ्या बायका बघितल्या म्हणजे महाराज असो कसं आणि आपले असो कसं. बोलं काय झालं? भगवंतानं ही दुनिया बनवली. तर त्यानं पहिल्यांदा माणसं बनवली मातीची आणि भट्टी लावली, भट्टी. आणि भट्टी लावल्याबरोबर भट्टी पेटवली. आणि भट्टी पेटवल्या फर्स्ट टाइम असल्यामुळं त्याला कळालं नाही. भट्टी कच्ची निघाल्यामुळं ती पांढरी झाली. मग त्याच्या लक्षात आलं म्हणून त्यानं दुसरी भट्टी लावली. मला ह्याला जाळ कमी झाला. मग दुसरीला जाळ लागला, तो जरा जास्त झाला म्हणून आफ्रिकेची काळी झाली. ही सगळी झाल्यावर फक्त भारताचाच करेक्ट लागला म्हणून भारताची सगळी बरे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्हाला मिळाले अहो प्रत्येक पार्ट आहे, प्रत्येक पार्ट. सामा करा मला वेळ अपुरा आहे. मी तुम्हाला किटपर्यंत काय काय सांगू शकेन. ऐका एवढा लय सांगत नाही तुम्हाला, साधा हात सांगतो. हे एवढाच हात, एवढाच हात बघा. ह्या हाताकडे बघा, बारकाय ना सगळे. आणि बोलत राहा म्हणजे मला पटपट पुढं जात आहे. बोलत राहा. आता हे काय, हे काय आहे? हात आहे ना, हे हातच आहे ना, हे हातच आहे ना. जरा चुकला. खून आहे. काय ही काय आहे? खून आहे. विचार पक्का, विचार करा पक्का. काय झाली ही? काय झाली? आता बघा मी काय करत नाही. तोच काय झाला? काय झाला? तुझ्याच हात काय बदललाय का? काय आहे का नाही? आता परत बघा तिसरा. काय बदलला? तो हात आहे. या हाताचे प्रकार किती आहेत आता बघा. मग शरीर लय लांब आहे. आता बघा ह्याला बोट किती आहेत? ही सगळ्यात छोटी आहे. काय आहे? छोटी. म्हणून हिचं नाव आहे भक्ती. काय नाव आहे?
भक्ती ही सगळे छोटे भक्ती आहे. दिसायला लहान आहे पण असायला महान आहे. आता त्यांना बाकीच्या ना तुम्हाला कळेल. पहिलं तुम्ही पाणी शिंदूनच आणल्या ना. हां लाईट आता नळ आलं घरात. आता काही दिवसात पाईप येतात कोणाला ते बी घ्यायचा का. मग ते पूर्वी आणि लाईट गेली एखाद्या गावची आणि मुंबईवाला आला आणि मग तो ह्याला जातो पाण्याला गेल्यावर त्याला कळत नाही सुंबळण्याची. म्हणजे हांडा घेतून जातो आणि 1-1.5 किलोमीटरवरनं यायचो. मग हांडा भरून घेतल्यावर रोतायला लागल्या. मग ते असं करतात काय करायचं. तर तिकडून असं महाराज आल्यावर त्यांच्यापाशी ते आपलं बारकं उपार नव्हतं. अरे त्यांच्या लक्षात आलं ह्याला रुतते. त्यांनी त्याची चुंबळ केली आणि डोक्याच्या आणि त्या हांड्याच्या मध्ये घातली. आता मुळच्या वजनात अजून वजन वाढलं ना. पण आता 1 किलोमीटर जाईल का. लहान आहे पण असायला महान आहे म्हणून हिचं नाव आहे भक्ती. हे दुसरं आहे ना हे ज्ञान आहे. काय आहे दुसरं बोट आहे ज्ञान. म्हणून आपण बुक्का लावताना गंध लावताना ज्ञान अज्ञानानं लावू नका. हे ज्ञान आहे. हे मधलं आहे ना हे त्याग आहे. गळ्यात माळ असू दे नसू दे ज्याच्या जीवना संसारामध्ये त्याग आहे ना तो संसारात सुखी. हे त्याग आहे. हे का नाही चौथं हे जरा आगाव आहे. तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं जी तंबाखू खाते हे तामस आहे. काय हे नाव तामस. आणि म्हणून सांगतो सोन्याच्या मागं 18 अनर्थ आहे. किती 18. म्हणून सोन्याची अंगठी ह्याच बोटात घालतात. 18 अनर्थ आहे. म्हणून आहे मी उद्याचा दिवस ज्याच्याकडे काय काय असेल त्यानं नाही मी तिकडं समुद्रात येऊन टाक. 18 अनर्थ आहे हे असेल. आणि हे आहे ब्रह्म. हे वरचं कांड आहे जीव खालचं आहे ब्रह्म. एकूण किती बोटं झाली बघा. या प्रत्येकाला 3 पेरे आहेत. किती आहेत 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 4 त्रिक 12 13 आणि 14. पूर्वीच्या काळातली माणसं अंगठा देत होती. याचं नाव आहे जीव. पूर्वीच्या काळातली माणसं अंगठा देत होती पण खोटं बोलत नव्हती. काय करत नव्हती खोटं बोलत नव्हती. याला मित्र मिळाला शिव आणि पेन आला दोघाच्या मध्ये आणि त्याच्यावर ह्यो तामस पडला. तो म्हणतो कर बोल खोटं रिटून. किती कांडी झाली पेरी किती बोला ना 14. दोन्ही हाताची योग्य 28. कळलं कुठं 28 उभा होता. हे सगळं लय बारकायचं आहे. कधीतरी मला बोलवा आणि आपण पहिलाच आपण हरिपाठात असो. तुम्ही म्हणला ना तुमच्याकडे याचं कारण आहे. हरिपाठ हा चिंतनच असं आहे. मला कित्येक मंडळी सांगा दादा तुमचं तर आयुष्य कितीतरी मोठं गेलं. हरिपाठ माऊलीने कधी सांगितलं नाही माहीत. 9 ते 11 कीर्तन नाही माहीत आम्हाला. काय हे सगळं काय ह्याच्या विधीच आम्हाला माहिती. दाद्या तुमच्यासाठी सांगतो. पूर्वी तुम्ही पंढरीत गेला पण पंढरी पाहिली नाही. पंढरीतले नियम पाहिले नाहीत. फडावणी कधी गेला नाही. पूर्वी पंढरीतल्या पांडुरंगाची 10:30ला शेजारती होती. किती वेळचा 10:30ला शेजारती होती. पांडुरंगाची शेजारती झाल्यावर कीर्तन करायला अलाउड नाही. पण संसारी माणसं शेतकरी असल्यामुळं अर्धा तास दिलाय म्हणून 9 ते 11 बरं का. ह्याच्यात दुसरं काही कारण नाही. पांडुरंगाची शेजारती 10:30ला होती. कधी पांडुरंगाच्या जवळ गेला का तुम्ही नाही. पांडुरंगाला पानाचा विडा कधी बघितला का नाही. पानाचा तांबूल नाही. 32 पानाचा विडा असतो. 32 वस्तू घातलेल्या असतात. दादा कधीतरी योग येऊ द्या मी तुम्हाला विडाच आणून देतो पांडुरंगा. काय वादा एक दिवशी येऊ द्या. थोडा वेळ आहे येऊ द्या. अगदी कार्तिकी वारीच्या आत तुम्हाला कार्तिकीला आलात ना तुम्ही मला कुठं तरी फोन करा. मी तुम्हाला पांडुरंगाचाच विडा आणतो. 32 वस्तू मी नेहमी सांगतो ते पाठ करावं पण लोकांच्याच पानं खाणार नाही. घरी पान खाणार तसलं पाठ करायचं. लोकांच्याच पान खायचं तर पाठ हा झाला एवढा हात आणि ह्याच्यावर आखई चुडा
हाती आला आखई चुडा हाती अंकल मो. ही श्री गुरु दत्तांच्यातलं हे थोडंसं क्लिष्ट चिंतन आहे. अवघड नाही, सोपंच आहे, पण क्लिष्ट चिंतन आहे. दत्तांच्या दत्त संप्रदाय जो आहे त्या दत्त संप्रदायातला प्रत्येकाची भिन्नता आहे. आणि म्हणून मायबाप आपल्याला एवढासा हात अजून कळला नाही, एवढासा हा, मग पुढचं लय लांबड आहे, मग आम्हाला ते कळालं नाही. मग हे कळण्यासाठी, कारण ह्या भगवंतानं हे सगळं दिलं, पण हे सगळं दिलेलं व्यवस्थित राहावं त्यासाठी तुम्हाला एक पार्ट दिला. काय दिलाय? पार्ट. आणि तो पार्ट दिला म्हणून अभंगाच्या पहिल्या कडव्यात सांगितलं, पोटा पुरती पोटा पुरती पोटा पुरते पोटा पुरते परिया बोलायला वेळ मिळावा म्हणून जरा आम्ही कमी करतो बरं का, मला काय बाकी नाही. अभंगाच्या कडेला आलो. आता अभंगामध्ये प्रवेश करायचा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाकडे काही वारकरी मंडळी एकत्र झाली आणि एकत्र झाल्यावर त्यांनी त्यांच्या, मला वाटते आपण नेमाची भजनं आहेत ना, नेमाची भजनं नुसतंच मांडव घालू नुसतीच आपली मांडव घालतात स्पीकर देतात. त्या नियमाची भजनं काय आहेत? हा, आणि काही म्हणा म्हणलं तर त्यांनी तो खूप चांगलं केलंय. 10 वर्षाच्या तारखा दिल्या, 10 वर्षाच्या. रोज नेमकं काय म्हणायचं, खूप गोड चिंतन आहे ते. नेमाची भजनं असतात. आपल्याला का आकडा, त्याला बी काय नाव दिलंय, का आकडा अतुरनाथ कशा झाला काकडा नाही काय नाही, याचा अर्थ आहे आमच्या जीवनामध्ये. म्हणून काही वारकरी मंडळी तुकाराम महाराजांच्या एकत्र आले आणि त्यांनी आपसात विचार केला, अरे भगवंतांना आपल्याला इतकं दिलं, नुसता देह नाही दिला, देहाचं भरण पोषण करण्यासाठी जमिनी दिल्या, आई दिली, बायको. हे काय आहे माहिती आहे का? अहो इतकं गोड चिंतन आहे की विचारू नका. आता मला येत नाही ते सोडून द्या, पण इतकी गोड चिंतन आहे. लग्न कराय का करा, लग्न कराय कोणी सांगितलं, लग्न का करायचं, लग्न केल्यावर राहायचं कसं, काय इतकं गोड डीप आहे. एखादी भागवत जर कधी वाचला तर आयुष्याचं कल्याण होईल. पण आम्हाला कधीच कळालं नाही बायको म्हणजे काय आणि नवरा म्हणजे काय. मायबाप इतके अनुभव येतात. आता मुंबईला गेलो तर प्रत्येकाच्या खोल्या 10 बाय 12च्या, लयले तर आता 15 बाय 20च्या. आणि तिनं म्हणायचं महाराज माझ्या घरी चहाला येतात, एक कोहर बरं का त्या ऐकत आता विठ्ठल विठ्ठल. आमच्या लक्ष्मी बिल्डिंग ती भायखळ्याचं मार्केट गेलं वाशीला आणि नेमका रविवार होता. दुसऱ्या दिवशी शनिवार रात्रीचं कीर्तन झालं. तर म्हणजे बाबा असं करा, उद्या आमच्याकडे वाशीला या सकाळ. मला परत जवळच कीर्तन होतं मुंबईला. म्हणलं एक दिवस मोकळा आहे, जाऊ म्हणलं. पाय महाराज मला लय मोठा फ्लॅट घेतलाय, तुमचे पाय लागू द्या.
मी म्हणलं माझं पाय लागून जर तुझं कल्याण होतं तर मी का रोज गावं हिंडी तुम्हालाच कळत. माझं पाय लागून तुझं कल्याण, अरे मी तर माझ्या घरी जात नाही, नेमकं माझं पाय. मी म्हणलं तसं काय करू नको. नाही मला महाराज माझ्या घरी. रविवारच होता त्या दिवशी, त्यामुळं रविवारचं मी सकाळी गेल्याबरोबर योग असा त्या म्हाताऱ्यानं आला, दरवाजा उघडला आणि मला ते नेलं आणि उघडल्याबरोबर रविवार. तो माणसाचं ना भाग्य बघा, त्याची आई जिवंत होती. हो, चांगले हाडूस होते, आई जिवंत होती, बायको होती, लेक होता, सून होती, त्याला एक नातवांड होतं आणि सगळी क्वालिफाईड माणसं, 4 व्हीलर 2 दारात उभे होतं, असे आणि मोठा प्रतिष्ठित माणूस. आणि ते आता मी गेल्याबरोबर मी तिथं बसलो की त्यानं तांब्यावरून आणला लावला आणि त्यानं टी व्ही लावला, अजून मोठा टी व्ही त्यांचा तो लावला. आता मी गेल्यावर तो ढगाला लागली कळ हे लावेल का. आता मी घरात गेलो, तो काय लावणार, आस्था चॅनल लावलं आणि ते आपलं भागवत वगैरे असं त्यानं लावलं. असं भागवत लागतं आणि हे असं चाललंय. मी पाणी पितोय एक 2-5 मिनिटं होतात म्हातारा सांगतं हे असं आहे बघा, ते तसं आहे. तेवढं त्याचा नातू आतनं बाहेर आल्याबरोबर त्या नातवानं त्या म्हाताऱ्याच्या हातातला रिमोटच वाटला. सगळं द्या बाबा ग असं म्हणला, तुम्हाला काही कळत नाही. कोण म्हणला, माझ्या देखत नातू त्याला जसा म्हणला कळत नाही तसा मोठ्यानेच म्हणला फोडी. मोठा आवाज आल्यावर सगळी घरातनं बाहेर आले, आपापल्या बेडरूम मधनं आल्यावर काय झालं बाबांना, काय झालं म्हणायला लागल्या विचार. ते पोरगं बी आपलं गप्पच झालं. तशी आई म्हणजे ए बाळू काय झालं, इकडे मला काय झालं सांगतो, तुलाच मला बोलायचे. लहान होतो तेव्हा मला तुझ म्हणली ग बस बाळू तुला काही कळत नाही. मी लहान होतो तेव्हा तू म्हणलीस ग बस तुला काही कळत नाही. पुन्हा माझं लगीन केलं, ही तुझी सून आली, ही बी सून पुन्हा जरा एक पोर झाली की म्हणली ग बसा तुम्हाला काही कळत नाही. तुझी सून बी मला म्हणली कळत नाही. पुन्हा मला पोरगा झाला, पोरगा शाळेत गेला की म्हणला ग बसा बाबा तुम्हाला काही कळत नाही. पुन्हा त्याचं लगीन केलं की त्याची बी सून म्हणली मामाजी ग बसा काय तुम्हाला कळत नाही. आता त्याचं पोरगं मला म्हणते ग बसा बाबा तुम्हाला काही कळत नाही. अरे मग मला कळायचं कवा. तुम्हाला महिनाभर हालून नाही द्यायचो, काय क्षमा करा माय बाप. हो, आणि ते बरोबर आम्ही त्या खोलीत गेलो की ते म्हणायचं या बाबा आमच्या घरी चहा प्या. चहा प्याला असं बसलो की तिनं परत यायचं, तिनं नमस्कार करायचा, पाया पडायचं, मालक यायचे पाया पडायचं, मोठं पोरगं येतं पाया पडायचं आणि ते बारकं पोरगं तिथं उभं असतं. काय नाही कसं तिथे बरं का तिथं. आता मला दिसणं काय चाललंय ते. आपण म्हणलं असू द्या ताई असू द्या. नाही बाबा माझं मोठं पोरगं लय हो चांगलं आहे, हे बारकं पोरगंच बघा ऐकत नाही, म्हणूनच तुम्हाला चहा प्याला बोलावलंय. मी चहा सुद्धा फुकट नाही म्हणूनच तुम्हाला चहा प्याला बोलावलंय. मी म्हणले न काय केलं पाहिजे म्हणलं, नवरा बायको इकडे आहे माझ्याकडे. आली किती वाजू पाहिजे कानाखाली वाजू का. नवीन लग्न झाल्यावर बायकोने नवऱ्यात आणू नये लज्जा शंका असते. त्या भीतीनं त्या प्रेमानं जे पहिलं अपत्य होतं ते तेवढं क्लिअर असतं. एकदा एक मूल झालं की नवऱ्याला बायको कळत नाही, बायकोला नवरा कळत नाही, त्यावेळेला दुसरं पोरं होईल ते कसं होईल. जगान कशाला भविष्य बघताय. ज्याचं भविष्य बघतो त्याचं तरी सरळ आहे का तुम्ही. याचं कारण आहे बाबा आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायचं येतं म्हणून ते वारकरी एकत्र आले. आमच्या जीवनात आम्ही काय केलं पाहिजे म्हणून सगळी एकत्र आली आणि तुकाराम महाराजांच्या जवळ गेली. तुकाराम महाराजांचे पाय धरले, सांगितले बाबा आम्ही नेमकं काय करावं. तुकाराम महाराज म्हणजे एक लक्षात ठेव, फक्त एक काम कर, तुझ्या जीवनामध्ये तू जिवंत राहावं आणि सगळं हे व्यवस्थित व्हावं त्यासाठी एक काहीतरी असतं पाठ. त्या पाठचं नाव आहे पोट. पोट हे साधन आहे, पोट हे साधन आहे. ह्या साधनानं तुला साध्यापर्यंत पोचायचे. तुला अजून साध्य कळालं नाही, तुझ्या जीवनाचं साध्य काय आहे. तुझ्या जीवनात लग्न झाल्यावर नवरा बायकोचं लग्न होतं हे काय आहे, हे साधन आहे, पण साध्य काय आहे.
पुढचं तुम्ही बघून घ्या. याचा अर्थ असा आहे तुम्हाला हे सगळं मिळाले, पण हे सगळं मिळाले हे पोट साधन आहे. हे साधन आहे. ह्या साधनानं साध्यापर्यंत तुम्हाला हे साधन आहे. मग तुम्ही एक काय करा, तुम्ही एक करा, फक्त जीवनामध्ये पोटापुरतच काम करा. काय करा? पोट फक्त वाढवून काय करा? पोट तेवढं वाढवून देऊ. अहो नुसता बोलत नाही मी. पोट केवढा हे बघायसाठी एकदा मी केवढा हे किती आहे. डोंबे महाराज कुठे आहे? ऐका, मला काय काय आणून देते तिकडं खाते. रसमलाई गप तरी बी 2 तासानं. आता सकाळी उठल्या उठल्या तात्याने दिलेल्या त्या पोळ्या खाल्ल्या. ते होते ना, मी रामात आले की भजी आली, भजी झाली की जेवण झाले की नाही. ते असू दे, गोड चांगलं असतं. तिखट खाऊन जेहरी होत आहेत माणसं. तुम्ही गोड खायला शिका, आयुष्य गोड होईल. विठ्ठल विठ्ठल. याचं कारण आहे माहिती. हे तुम्ही पोट आहे का नाही, हे पोट वाढवू. केवढं पोट आहे म्हणून बघायचं. म्हणजे कुठं जावं, हे पोट किती आहे. तेव्हा ऑपेरा हाऊसला गेलो. कुठं? ऑपेरा हाऊसला गेलो तर कट्ट्या उभा राहिलो आणि मग तिच्याकडे बघितलं, समुद्राकडे. त्या समुद्राकडं किती बी नद्या आल्या. दादा कधीतरी चिंतन करा. दुष्काळ पडला, गेल्या वर्षी पाऊस कमी झाला. समुद्राची भरती कधी कमी नाही पडली. भरती यायची तेवढी ऐकली. या समुद्राला त्यानं सांगितलेलं कळालं. कुणाला? समुद्राला. कुणी सांगितलं? भगवंतानं. काय सांगितलं? ज्ञानेश्वरी उघडा. समुद्रे रेखान ओलंडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी. भगवंतानं समुद्राला सांगितलं, पर्वती बैसकानं संडावी, समुद्र रेखानं ओलंडावी, पृथ्वी भूते व्हावी, आज्ञा माझी. पर्वताला सांगितलं नाही. आणि वाटलं त्या समुद्राला सगळी काळबा देवीच्या पाया पडायचं नाही. मी जाऊ का? काय नाही. आणि म्हणून मायबाप पर्यंत एकदा लक्षात ठेवा, अचेतनला भगवान कळाला पण चेतनाला कळालं नाही. सगळ्यात मोठं दुःख आहे मृत्यू लोकात. अचेतन डोंगराला कळाला, पर्वती बैसकाला सांगा ना मला, यांना कळाला. पण चेतन माणूस ज्याला सगळं कळतं, काय काय कळतं, ह्याची टोपी त्याची टोपी, दोघाच्या टोप्या. आणि मग मला सांगायला तो आपल्या जीवनात हे सगळं कळतं. हे तुला कळलं होय. आणि तरी संतांनी लिहून ठेवलं. तुमच्या पाठ आहे ना, कळो येईल. नाही तुम्ही बोलायचं. कळो येईल प्राण प्रयाणाची वेळ. जिला म्हणत होता का हो नाही घरी फोन करत बाईला म्हणे खरं मरत तरी कुठपर्यंत, जवळ टकाल आहे तोपर्यंत. आणि क्षमा करा माझ्या अशी लय प्रमाण माझ्या पाठ नाहीत म्हणून सोडून देत नाही. याचं कारण याचं एक गोड कारण आहे. आणि म्हणून माय बाबा तुकाराम महाराज त्यांनी सांगितलं हे साधन आहे. या साधनानं साध्याकडे जायची गरज. फक्त तुम्ही ह्याच्याच मागे लागला. आयुष्यामध्ये खरं सांगा, प्रत्येकानं आपल्या हृदयावर हात ठेवून पोटाच्या व्यतिरिक्त तुम्ही काही केलं का? काही केलेलं नाही. पोटाच्या व्यतिरिक्त तुम्ही काही केलं का? नाही केलं. आणि क्षमा करा. म्हणून तात्या बघा, कधी कधी मी कधी चिंतन, आता तुम्ही परवा बोलता ही सगळ्यात जगात काय नव्हतं तेव्हा शरयू नदी, बरोबर. तर तुकाराम महाराजांचे अभंग, तुकाराम महाराजांचे अभंग आपण त्याचंही चिंतन केलं पाहिजे ना. ते आहे गोदा ही नव्हती तेव्हा होती चंद्रभागा. आता चंद्रभागा का शरयू तुम्ही सांगा मग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून मायबाप कधी कधी चिंतन करा, शरयू म्हणजे काय हे पहिलं कळायला पाहिजे. शरयू या नदीला शरयू नाव. आता सांगू का, मला ह्या गोष्टीत लय केस काढायचा असतो. मी मराठी शब्द लय बोलतो. मला मराठी शब्दात एक एक इतका विस्तार आहे ना.
अहो देव शब्द लक्ष्मीमध्ये कधी पोरं तुम्हाला 10 दिवस सांगत होतो फक्त देव शब्द. देव देव म्हणजे काय 10 दिवस. आणि ऐकायला कोण होतं माहिती आहे का? यशवंतराव चव्हाणांची किडनी फेल झालं जे डॉक्टर टिळक ज्यांना विमान पाठवून बोलवतो ते डॉक्टर टिळक गात्यावर PhD करत वारले. ग्रँड रोडला केवढं मोठं हॉस्पिटल आहे, कधी जा तुम्ही तिथं बघा मुंबईमध्ये. ग्रँड रोडला केवढं मोठं हॉस्पिटल, त्यांनी गात्यावर PhD केली. वाय त्याला काय गरज आहे, काय गरज आहे एवढ्या मोठं. त्याचं बॉम्बेत एवढं मोठं 40 कॉटचं हॉस्पिटल आहे, त्याला काय पण तुम्हाला नाही. सॉरी, हे सगळं चालतं पण कशासाठी? अरे माझ्या हातात सुद्धा असलं तर नेमकं माझं काय करतो. आणि म्हणून मायबाप एक लक्षात ठेवा, आपल्याला कळालं पाहिजे करता करविता वेगळा आहे, हे फक्त तू कर याचा अर्थ असा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी बारकाईनं त्यांच्याकडे सांगितलं, तू एक काम कर, हे फक्त एक लक्षात ठेव, मी जेवतो का याचं चिंतन कर. मी खातो का? भूक लागली हा वरचा काळ आहे, त्यानं तुम्हाला स्मरण दिलेलं आहे. भूक लागली बरोबर आहे ना? एकादशी असल्यावर इतका आणतो. आता उद्या बघा राजगिरा आहे, केळाची वेपर आहे, हे सगळं आहे. का आज थोबाड एकादशी कधी कधी आम्ही ह्याच्यावर करतो, पाणीच पितो फक्त एकादशीला. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे ह्या उपाध्या, ह्याचा रास उपास आणि वास उपवास. वास देवाजवळ करायचा आहे तो वास, म्हणून उपवास हा शब्द असा आहे. अहो खूप गोड चिंतन आहे. आणि म्हणून मायबाप जीवनामध्ये पण तुकारामाचं हे पोट आहे का नाही, हे तुझ्या डोक्यातनं बाकीचं ना काही पडता याच्यात कर. तू एकच लक्षात ठेव, माझं कर्म काय. मी जन्माला येताना भगवंतानं तुम्हाला जन्माला घातलं, त्याची खून तुम्हाला माहिती आहे का हो? तुमच्या अंगावर आहे त्याची खून. दुःखा वेगळे मज करे आता. आणि ज्या वेळेला भगवंताला आत गर्भामध्ये तुम्ही प्रार्थना केली, मला तर डॉक्टरांचा हल्ली लय राग येतो. एखादी मुलगी तुम्ही डिलिव्हरीला नेली, इकडे तिकडे त्या सीट आणि जे जी पोरगी आहे ना त्या काय झालं सिस्टर पोरगी काय झालं, मग ती म्हणजे काय झालं डॉक्टरनं सांगितलेलं असतं. आणि सगळं झालं काय झालं, बाळाच्या तोंडात शिगी. थोबाड फुडी बाळाच्या तोंडात शिगी. 9 महिने होतं तेव्हा नाही गेली, आणि तू जन्माला येताना गेली. मग तू काय डोळं झाकून बसला होतास? कधी विचारलं का तुम्ही हे डॉक्टर? 9 महिने आज जनाच्या वेळेस सांभाळत त्यावेळेस त्यानं काही जाऊन नाही दिलं तुम्हाला. कधीतरी काही चिंतन करा मायबाप. आणि मग इथं ज्या वेळेला हे याचं कारण आहे मायबाप, तुम्हाला तुमच्या कशाचाच व्हॅल्यू नाही. फक्त का जगताय? मृत्यू येत नाही, जगण्याला अर्थच नाही. मृत्यू येत नाही म्हणून ज्याला जगायचे ना. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी तुम्हाला तेवढ्यासाठीच सांगितलं, हे माध्यम ठेवा, ह्याच्यामध्ये हे घालून तुम्हाला काय करायचे, हात चालावा, पाय चालावा. आणि त्यानं काय करावं, हे टाळी वाजवावी, उभारावी, टाळी वाजवावी, घोडी उभारावी, वाटती चलावी पंढरीची, वाटती चलावी. टाळी वाजवावी, हरि ओम, हरि ओम. उभारावी, टाळी वाजवावी, घोडी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी पंढरीची, हे आम्हाला दिले, पण आपली वाटती चालावी गोट्याची, वाटती चालावी घराची, वाटती चालावी खालच्या आरसाडाची. आहे ना तुम्हाला आरसाड? आरसाड तुम्हाला नाही कळायचं. आरसाड चरावर राहणं असतं त्याला आमच्याकडे आरसाड म्हणजे, बरोबर ना? आमच्याकडे आरसाड म्हणजे चरायला टंग्या बिंग्या अशा असतात त्याला. ह्याचं कारण आहे नाही, कारण मिळालेल्या देहाचाच व्हॅल्यू आम्हाला कळाला नाही.
का जन्माला बट व्हाय हे आम्हाला अजून कळालं नाही. आणि म्हणून मायबाप आपल्या अमेरिकेमध्ये आता स्टडी चाललाय. कसला? नातं म्हणजे काय आणि नाती जपताना करायचं काय नातं. परवा बरेच आम्ही क्वालिफाईड लोक सातारामध्ये एका मोठ्या बिल्डरांची 61 होती. त्यावेळेला प्राचार्य बरे मोठे मोठे प्राचार्य असं बसलो आम्ही एकत्र. आणि त्यांनी सांगितलं परदेशात नाती जपायचं चाललंय आणि आपलं नाती तोडायचं चाललंय. नाती तोडणं वेगळं, नाती जपणं वेगळं. नाती जपल्यामुळं तुम्हाला कळतं जन्माला येताना माझ्या मातेनं काय दुःख भोगलं. नातं जपल्यामुळं कळतं माझे वडील जात असताना माझ्या मोठ्या भावानं माझ्यासाठी काय केलं. तुम्हाला कळतं माझ्या आई रानात गेली त्यावेळेला माझ्या मोठ्या बहिणीनं आई होऊन माझी काय सेवा केली. नाती कळायला कळते. आणि म्हणून मायबाप जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं तू एक कर, तू ह्या पोटासाठी काही करू नका. एक कर, पोट वाढवू नका, पोटापुरतं काम करा. आणि काय करा? अगत्य राम महाराजांनी काल राम सांगितलं 3 अक्षराचा. त्याचं अजून विश्लेषण असं आहे. र अ म रकार आकार मकार. रकाराची देवता अग्नी, आकाराची देवता सूर्य, मकाराची देवता चंद्र. र म्हटल्याबरोबर मुख उघडतं आतलं पाप बाहेर येतं. र उघडतं बाहेर येतं. रकाराची देवता अग्नी असल्यामुळं पाप जाळून खाक करतो. खाक झाल्यावर आकार निर्माण होतो. आकाराची देवता सूर्य आहे. जीवनामध्ये सूर्योदय होतं. आणि म्हणताना तोंड मिटतं. मिटल्याबरोबर जर काय होत असेल तर आज शीतलता प्राप्त होती. त्याचा परिणाम सांगतो. परवाच तुम्ही आपण सगळी काशीला जाऊन आलो. शंभोने अखंड नामस्मरण केलं राम. म्हणून ज्याला विष प्यायचा वेळ आला तरी हितपर्यंत आलं. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले पण खाली गेलं नाही. का? सदा जपे राम नाम. अखंड नामस्मरण चालल्यामुळं विष खाली जाऊ शकलं. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. आणि सांगू का माणसाचं सगळं शरीर चांगलं आहे. विष कुठं असेल तर हितच आहे. कुठं आहे? हितच. इथं काय आहे? विष. जरा खून सांगतो मी तुम्हाला. विष राम. राम काय? राम. हे विश्राम नाही. हिथं विष आणि हिथं राम. हे राम आहे. आणि म्हणून मायबाप जीवनामध्ये यासाठी तुकाराम मला सांगितले अगत्य तो राम. आता राम शब्द तुकाराम महाराजांनी का वापरला त्याचे अनेक कारण. राम वापरला त्याचं कारण जे काही लोकांना रामाबद्दल भक्ती आवडते, काहींना पांडुरंग आवडते. आता महाराज पांडुरंग जे आराध्य दैवत आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाचं आहे. पण पांडुरंगाचं भगवंताची जी 1000 नावं आहेत त्या 1000 नावात कुठंच पांडुरंगाचं नाव नाही. कलियुगामध्ये भगवंतांना अवतार घ्यायचं नाही हे निश्चित झाले. त्यामुळं पांडुरंगाचं 1000 नावात नाव नाही. मग नसल्यानंतर ही काय भानगड आहे? ती जरा क्लिष्ट भानगड आहे. त्याला थोडंसं वेद वगैरे ह्याच्यातली बरीचशी कारणं आहेत. म्हणून फक्त त्यांनी एकच सांगितलं काय आहे की ते सगळ्यात देवाला अवतार घ्यायचे बंद केले. म्हणून देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देव याच नात्यानं संत आले. संतांची ती प्रतिमा आणि त्या संतांनीचं काय केलं असेल तर जन्माला आलेल्या प्रत्येक तुम्हाला चटकन कळावं संत कसे आहेत. माणसासारखेच आहेत. संत कसे आहेत? माणसासारखेच आहेत. हा. आणि मग ते जसे माणसासारखेच त्यांचं तसं मला सांगा ना. आता मला सांगा परवा मी तुम्हाला म्हणलं आपण हनुमंतरायला जाऊ आणि मग रामाला जाऊ. बरोबर. दुसऱ्या दिवशी तुम्ही काय म्हणलं बाबा काय करायचं रामाला असावं म्हणला का नाही. हा त्याचं कारण आहे. राम कोण आहे? देव आहे. बरोबर ना. देव तुमच्या भागात रामाचे किती मंदिर आहे ते? 1-2 आहे का नाही? काय ती मंदिरं? पण मारुतीची मंदिरं
असं एक बी गाव नाही की ज्यात मारुतीचं मंदिर नाही. पण रामाचं का नाही? कारण सांगू का, जनकंठात, जनहृदयात, जनमुखात राम बसवला त्याचंच मंदिर होईल. मग पहिलं कुणाकडे गेलं पाहिजे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शूर, वीर आणि स्वामी काजी सादर इतका तयार असणार फक्त या जगात नाही, एकच फक्त आहे आणि त्याचं नाव आहे मारुती. हनुमान खूप भागवत. परवा तुम्ही गोड दृष्टांत सांगितला. 5 पोरं मारली, बरोबर आहे. त्यातलं एक उत्तर बाकी राहिलं होतं तुमचं सांगायचं, तेवढं सांगतो. माझ्या लय लक्षात राहत नाही आता वय झाल्यामुळं. तर त्यात एक राहिलं. काय राहिलं बघा. द्रौपदीला विचारलं काय करू, तर ती काय म्हणली, मला आई म्हणायला कोणतरी आहे, पण तिला आई म्हणायला नाही. तसं उत्तर खरं. आता तुम्ही दृष्टांत सांगितलंय ते वृंदावनचे ठाकूरजी महाराज यांच्या भागवतातला तो दृष्टांत आहे, बरोबर आहे. तो त्यांनी सांगितलं. तो ठाकूरजी महाराजांचा माझा लय वाद झाला. हे तत्वाचा असा काय बांधलं नाही. कारण का, त्यांनी सांगितलं होतं एक गर्भगृहामध्ये अनेक मूर्ती बसवायच्या. मग आता वृंदावनमध्ये एका गावात 5000 मंदिरं आली कुठनं? जसं ते म्हणलं, हे बाबाजी आप छोड़ दो क्यों, कैसा छोड़ दो, आप टीवी पर बोल रहे हैं एक गर्भगृह में मंदिर नहीं चाहिए जिसकी गहरी पेट नहीं है. अरे कैसी गहरी, तुम्हारी गहरी पेट नहीं. बाबाजी माफ कर दीजिए ना. मित्र, कारण काही काळ अभ्यासासाठी म्हणून मी वृंदावनला राहिलो. तिथली रमण रीती वगैरे केली. पहा, फार गोड आहे. रमण रीतीमध्ये माझ्या समोर एक बाई आली. इम्पोर्टेड गाडी होती, इम्पोर्टेड गाडी होती. बाई अशी पांढरी शुभ्र साडी पूर्ण सोन्यानं मडलेली होती. चांदीचं ताट घेऊन आलेली. तिथं रमण रीतीला एक ठिकाण, तिथं ते झाड आहे, तिथं कायम तो माझ्या चालूच असतो पेटीमध्ये. आणि ते कंटिन्युअस ती बाई आली. तिनं ते भोग 56 ताटात चढवले आणि जे तिनं असा ठुमका लावला ना, काय सांगायचं, सुरेख डान्स केला. इतकं सुरेख ती कृष्णाच्या ह्याच्यात मोहून गेली. याचं कारण आहे माहिती. हा, याचं आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमच्या देवाबद्दल इतकं प्रेम वाटत नाही. मला किती सांगा, आपण किती वेळा पंढरपूरला गेला, काय बोललं एक देवाचं मंदिर. पंढरीतला रथ बघितलाय? रथ असतो पंढरपुरामध्ये, रथ आहे का नाही? का सगळ्या वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन होत नाही. म्हणून प्रत्यक्षात बाबा साधं उदाहरण सांगतो, लगेच तुम्हाला कळेल. तुमच्या घरात 4 पाहुणं आलं, तुम्ही घरात राहाल का पाहुण्यांच्यात राहाल? पाहुण्यांच्या बरं. मग तशी 10 लाख माणसं आल्यावर तो देवळात राहिलो. कोणी सांगितलं तुला देवळात? माझ्याकडे ब्याच्या एखाद्या दुपारी 3 वाजता त्या पंढरपूरचा SP पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो. डायरेक्ट मला लाज वाटली, 2 थोबाडात मारून घेतल्या. 70-80 वर्षाची म्हातारी 3-3 दिवस उभे आहेत. कोण तू? दीड अभंग पाठ केला की महाराज झालं मधनं जाय. क्षमा करा मायबाप, कधीतरी आपल्या हृदयामध्ये आलं पाहिजे. म्हणून पांडुरंग त्या रथात बसून पंढरीच्या बाजूने फिरतात. सगळ्यांना दर्शनासाठी खडका मारतात बघा त्या रथावर. आणि काय पंढरी म्हणजे आपल्याला, पंढरी म्हणजे आईची ध्याती, पंढरी म्हणजे आईची ध्याती, तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि देव हे जाणावे, पंढरी म्हणजे आईची. पण आम्हाला कधी घाल पंढरपूर का घाल नाही खाऊन रट्टाला. आज मी काल ट्रेनमध्ये भेटला. महाराज मला तुम्ही गजवडी करणार? म्हणलं हो. का बाबा? मला बरं झालं, लय वर्षातनं भेटला. आजही मी पंढरपूरला गेलो कवटेकरमध्ये की मला तुम्ही दिसता. काय कवटेकरमध्ये आम्ही हरिपाठ केव्हा त्या हरिपाठ. पंढरीमध्ये तर काय असं तफान असतं. पंढरीमध्ये आपली नेमानं कीर्तन, ठरलेल्या ठिकाणी बरेच कीर्तन. याचं कारण आहे मायबाप, आम्हाला पंढरीच अजून आम्हाला कळाली नाही. तर मग काय. आणि म्हणून मायबाप हे जे हित आणलं त्याचं कारण आहे. पांडुरंग राम एकच आहे, पण तात्याने जी ही
काढली ना डोमे महाराजांनी तात्याने ही जी तुमची दिंडी काढली ती का सगळ्याला तिला काय नाही यासाठी नाही काढली त्यांना पैसे कोणी म्हणलं काय आले आणि तुम्हाला काय बिन पैशाचं आहे याचं कारण आहे ह्यांनी काढलं त्यांना एकच सांगायचं इथल्या तीर्थाला किती लोक काळजी करून पाहतात तशी तुम्ही पंढरपूरच्या तीर्थाला का पाहत नाही हे त्यांना सांगायचं त्यांचा हेतू हा आहे की तुम्ही वृंदावनला चाला तुम्ही आज अयोध्येमध्ये चाला अयोध्या शब्दाची म्हणजे नाही युद्ध जिथं युद्धच कधी झालं नाही त्याचं नाव आहे अयोध्या कुठलं बाणाचं नाही बाणाचं नाही आतलं आपल्या आतलं युद्ध चाललंय बाबा आता बसल्याला वाटतंय महाराज कवाशी बोलायचं 9 वाजल्या त्यामुळं जेवायचंय सकाळ उठायचंय आणि एका दिवस नाही काय खाल्लं नाही काय आणि म्हणून काय बाबा तुकाराम मला सांगितलं एकच आहे म्हणून पोटापुरते काम पोटापुरतंच काम कर राहिलेला वेळ अगत्य तो राम म्हणून रामहा रमंती राम हरिहरा हरंती कृष करती कृष्ण हा आपल्या रामकृष्ण हरी हे सांगत असताना खूप खूप गोड चिंतन हरी आहे का नाही हरी हरीचं फार हरी रू नावाच्या धातूपासून हरी शब्द निर्माण झाला बाबा कसा आहे रू नावाचा धातू आहे त्या रू नावाच्या धातूपासून हरी शब्द निर्माण झाला तो हरी रू या धातूचा अर्थ आहे हरण करणे जो कोण मला हरी म्हणत त्याची सगळी दुःख मी हरण करेन एक मनुश्रुतीमध्ये अजून त्याचं एक वेगळं लिखाण आलेलं आहे जो कोण मला हरी म्हणेल त्याच्या जीवनामध्ये हरित क्रांती आली आणि म्हणून नाही बाप जीवनामध्ये जो तुम्हाला काय म्हणून पोटापुरते काम परी अगत्य तो राम कुमाई कुंडली कवरला हरे श्री ज्ञानदेव सगळ्यांनी बघा माझ्याकडे कसा काय दिसतोय तुम्ही बी बघा तुम्ही बी बघा हे तुम्हाला काय विचारलं माहित आहे का तुम्हाला बी हार मिळला असेल मी काय नाही म्हणतो का तुम्हाला बी हार मिळला असेल पण कधी एकदाच कधी एकदा आणि तेव्हा गडबडीत बघितलंय वे कोण जर ह्यात बसलेल्यात एखादा भाग्यवंत असेल माझ्यासारखा तर त्याला दोनदा नाही कळलं जाऊ दे तिकडं दोनदा मी ह्याला मगाशीच आहे कोणू शेटनं 17 किलोचा हार घातला मला आयुष्यात लय हार हमाप हार एक लक्षात ठेवा
हार का घातला? घालणाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झाला. हार का घातला? अहो सोपं उत्तर आहे. भजन केलं म्हणून हार आणि ह्यांना बुक्का. आणि जर भजन केलं नाही तर हार कवा? तात्या, एका गावात कीर्तनाला गेलो आणि एक चांगला माणूस गेला. माझ्या मित्रच होता ओळखीचा. आणि सकाळचं निघायचं तर असं झाल्यावर जरा थांबलो. बाबा बाकी कसं करते? आता झोपल्यावर का करते? पण तरी बाकी कसं करताय? मी जवळ गेलो आणि त्या प्रेताला म्हणलं जय हरी. ते म्हणलं बरं झालं महाराज तुम्ही आला. जय हरी. काय एवढं प्रॉपर्टी कमवली, सगळं केलं. माझी इच्छा होती की पोरांनी हार घालून एकदा तरी माझा सत्कार करावा आणि मी माझ्या डोळ्यानं बघावा. पण एकाला आहे आणि आता हार घालतात आणि म्हणतात कसा दिसतोय. क्षमा करा माय बाबा. हा या हार त्याला लय. आणि सांगू का वारकऱ्याची पावलं आहे. तुम्हाला एक झटका दाखवणार तुम्ही. जरा मागे करा तुम्ही. टाळ घोळ चिपळ्या नाद. टाळ घोळ चिपळ्या नाद. टाळ घोळ चिपळ्या दिंडी पत्ता का मकरंद. दिंडी पत्ता का मकरंद. नाना बागडियाचे छंद. नाना बागडियाचे छंद. नाना बागडियाचे छंद. नाना बागडियाचे छंद. गवत अभेद रामाचे. गवत भेद नामाचे. गवत अभेद नामाचे. आले हरिदासाचे थाट. आले हरिदासाचे. आले हरिदासाचे थाट. आले हरिदास. आले हरिदासाचे थाट. आले हरिदासाचे. आले हरिदासाचे थाट. आले हरिदास. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दोन फुलपावणे तिसरी उडी असते. लय काय विठ्ठल विठ्ठल. हॅलो. ज्यांचं आपलं पारायण करतो त्यांचं भजन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज
माऊली माऊली ज्ञानराजा. मी जुन्या पद्धतीचं कीर्तन कराय आत्ताशी निम्म झालं.